श्री स्वामी समर्थ। आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे। अनेक लोक दिवस रात्र मेहनत करतात, पैसे कमवतात, सतत धावपळ करतात, पण तरीही घरात पैसा टिकत नाही। महिन्याच्या शेवटी पुन्हा पैशाची चिंता सुरू होते। कधी अचानक खर्च वाढतो, कधी घरात तणाव निर्माण होतो, कधी मन सतत बेचैन होतं आणि अनेक वेळा लोक विचार करतात, इतकी मेहनत करूनही घरात पैसा का टिकत नाही। वास्तुशास्त्रानुसार काही वेळा यामागे आपल्या घरातील काही गोष्टी कारणीभूत असू शकतात। अशा काही गोष्टी ज्यांना नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते आणि अशा वस्तूमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते। आज आपण जाणून घेणार आहोत घरात असलेले अशा 3 वस्तूविषयी ज्यामुळे पैसा थांबतो असे मानले जाते। म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची गोष्ट अनेक घरांमध्ये आढळते। नमस्कार मैत्रिणींनो, सखी मराठीमध्ये चॅनलवर तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज तुम्ही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। चला तर मग सुरुवात करूया। पहिली वस्तू, तुटलेला आरसा। वास्तुशास्त्रानुसार तुटलेला आरसा घरात ठेवणे अशुभ मानले जाते, कारण आरसा फक्त चेहरा दाखवत नाही तर तो घरातील ऊर्जा रिफ्लेक्ट करत असतो। अनेक लोक आरसा तुटल्यानंतरही तो घरात ठेवतात। काही वेळा काही लोक म्हणतात थोडासा तुटला आहे किंवा नंतर बदलू, असं मानले जाते की तुटलेल्या आरशामुळे घरात नकारात्मकता वाढू शकते, घरातील वातावरणावर परिणाम होऊ शकतो, आर्थिक अडचणी वाढू शकतात, मन सतत अस्वस्थ वाटू शकतं। काही वेळा घरात कारण नसतानाही भांडणं वाढतात, लहान लहान गोष्टीवरून तणाव निर्माण होतो। म्हणून घरात जर तुटलेला आरसा असेल तर तो शक्य तितक्या लवकर हटवा आणि घर स्वच्छ आणि सकारात्मक ठेवा। दुसरी वस्तू, बंद पडलेली घड्याळ। अनेक घरांमध्ये भिंतीवर बंद घड्याळ लटकलेली असते। काही लोक त्याच्याकडे लक्ष देत नाही, काही लोक म्हणतात नंतर बॅटरी बदलू, पण वास्तुशास्त्रानुसार बंद घड्याळ थांबलेली प्रगती दर्शवते असे मानले जाते। असं म्हणतात की त्यामुळे कामामध्ये अडथळे येऊ शकतात, मनात नकारात्मकता वाढू शकते आणि दिवसातील गोष्टी अडकवून राहू शकतात। अनेक वेळा लोक मेहनत करून पण खूप मेहनत करतात पण परिणाम मिळत नाही, काम होतं थांबते, पैसा येतो पण टिकत नाही। म्हणून घरात जर बंद घड्याळ असेल तर लगेच दुरुस्त करावा किंवा हटवावे, कारण घरातील प्रत्येक वस्तू आपल्या मनावर परिणाम करत असते। जिथे सकारात्मक वातावरण असते तिथे मनालाही शांत वाटतं। तिसरी आणि महत्त्वाची वस्तू, तुटलेला किंवा खराब मूर्ती। देवघर हे घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते, म्हणून देवघर नेहमी स्वच्छ आणि शांत ठेवणे शुभ मानले जाते। अनेक वेळा जुन्या मूर्ती किंवा तुटलेल्या मूर्ती लोक तशाच ठेवतात, काही वेळा त्या भावनामुळे बदलत नाही, पण शास्त्रात मान्यतानुसार तुटलेली मूर्ती ठेवणे योग्य मानले जात नाही, कारण देवघरातील स्वच्छता आणि सकारात्मकता घरातील वातावरणावर परिणाम करत असते। असं मानलं जातं की अस्वच्छ किंवा खराब वस्तूमुळे घरातील शांतता कमी होऊ शकते। म्हणून देवघर जर तुटलेली मूर्ती असेल तर ते योग्य पद्धतीने बदला। मैत्रिणींनो, ह्या गोष्टी श्रद्धा, वास्तू आणि सकारात्मक विचाराशी संबंधित आहे। यामागचे उद्देश भीती निर्माण करणे नाही, हा घरात सकारात्मक वातावरण निर्माण करणे आहे, कारण जिथे स्वच्छता आणि शांतता असते आणि सकारात्मक विचार असतात तिथे मनालाही चांगलं वाटतं। घरातील वातावरण खूप महत्त्वाचं असतं। जर घरात सतत नकारात्मकता असेल तर मनावर परिणाम होतो, कामात लक्ष लागत नाही, राग वाढतो, तणाव वाढतो। म्हणून घर स्वच्छ आणि सकारात्मक ठेवायचा प्रयत्न करा। सकाळी देवाचे नाव घ्या आणि घरात शांत वातावरण ठेवा आणि शक्यतो नकारात्मक विचारापासून दूर राहा। स्वामी समर्थांचे नाव घेतल्याने अनेक लोकांना मानसिक शांतता मिळते, म्हणून दिवसातून थोडा वेळ प्रार्थनेसाठी नक्की काढा,
कारण शांत मन आणि सकारात्मक विचार हेच जीवनातील सर्वात मोठं धन आहे. मैत्रिणींनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.